सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई यांनी 18 ऑगस्ट रोजी दिलेल्या माहितीनुसार दुर्मिळ भारतीय खवले मांजर या प्रजातीच्या वन्य प्राण्याची तस्करी होत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होताच वन विभागाने कारवाई करून खवले मांजर जप्त केले। या प्रकरणी 5 तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे। दरम्यान रचलेल्या सापळ्यामध्ये रात्री सुमारे 9:15 सुमारास एक चारचाकी आणि एक दुचाकी किनवटच्या दिशेकडून नियोजित ठिकाणी पोहोचले। बनावट खरेदीदार टीमला सदर वाहनांमध्ये वन्यप्राणी खवले मांजर असल्याची खात्री होताच त्यांनी दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांना कळवून त्यांच्यावरती छापा टाकला। यामध्ये दुचाकी आणि चारचाकी जिवंत खवले मांजरासह रुपेश मारुतराव चनीकर तसेच बाळू पुंजाराम डोखळे, जयदीप मारुती राठोड, माधव पुंजाराम डोखळे, आनंद पांडुरंग भालेराव असे एकूण 5 आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आलं। यामधील एक आरोपी रात्री अंधाराचा फायदा घेऊन पसार झालाय। सदर आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। वन कर्मचारी आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबईचे कर्मचारी बनावट खरेदीदारांच्या वेशामध्ये तयार झाले। सदर बनावट खरेदीदार यांना सुमारे 4 तास वेगवेगळी ठिकाणे फिरवल्यानंतर शेवटी आरोपी हे वनपरिक्षेत्र माहूर हद्दीमधील मौजे मालवाडा परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अ लगत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोल पंपाच्या जवळ भेटण्यासाठी तयार झाले। भेटीच्या नियोजित जागेपासून जवळच लांजीफाटा आणि लखमापूर येथील भारत पेट्रोलियम पंप इथे अधिकारी कर्मचारी दबा धरून बसले होते। दरम्यान त्यांनी छापा टाकून एक खवले मांजर जप्त करून 5 जणांना ताब्यात घेतलाय। या कारवाईमध्ये उपवनसंरक्षक केशव वावळे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण चव्हाण तसेच रोहित जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर, प्रमोद राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी किनवट यांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये माहूर वनपरिक्षेत्राचे कर्मचारी मोहन कत्तुलवार तसेच मीर साजिद अली, निशांत दुर्गे, दीपक माने, ज्ञानेश्वर माळेकर, ओम वरकड, माधव डाके, गणेश काळे, अमोल गेडाम, बिजूसिंग गुसिंगे, वाहनचालक बाळकृष्ण आवळे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे। मजहर शेख, सी 24 तास, नांदेड।